गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साहाचं वातावरण, देशविदेशातील लाखो भाविक साई दरबारी. शिर्डी येथील साईबाबा मंदिरात 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात काकड आरतीनं झाली. आरतीनंतर साईबाबांची मूर्ती आणि श्री साई चरित्र ग्रंथ यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गुरुस्थानावरून मार्गक्रमण करत द्वारकामाई मंदिरात पोहोचली. त्यानंतर द्वारकामाईमध्ये श्री साई चरित्र ग्रंथाचं अखंड पारायण सुरू झालं. गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय प्रसंगी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी देशविदेशातील लाखो भाविकांनी श्री साई समाधीचं दर्शन घेतलं. शिर्डीचा गुरुपौर्णिमा उत्सव सन 1908 साईबाबांच्या अनुमतीनं सुरू झाला. साईबाबांच्या 1918 महानिर्वाणानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत दरवर्षी रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमी हे 3 प्रमुख उत्सव साजरे केले जातात आणि यापैकी गुरुपौर्णिमा उत्सवाला विशेष महत्त्व आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची सांगता झाली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीत संस्थांच्या तद्गर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी बिना, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई सच्चरित पोथी, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि खरेदी व्यवस्थापक कुणाल दाभाळे यांनी साईबाबांची प्रतिमा हातात घेऊन सहभाग नोंदवला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिराचे पुजारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येनं साईभक्त उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिर्डी.